मैत्रिणींनो, चातुर्मास निमित्त मी आज तुमच्यासाठी महाराष्ट्रातील होऊन गेलेले संत याबद्दल मी श्री संत चोखामेळा यांची माहिती व कथा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण माहितीला व कथेला सुरुवात करूया. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संत चोखामेळा यांचा जन्म हा 1273 मध्ये झाला. ते संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील ते कवी होते. संत चोखामेळा यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणपुरी या गावी चोखामेळा यांचा जन्म झालेला आहे. संत चोखामेळा यांचे कुटुंब हे जातीने महार होते. संत चोखामेळा हे मूळ वराडातील होते. असे म्हणले जाते की त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचात काबाड कष्ट उपसत असतानाच नित्य नेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुण कीर्तन ते करीत असत. संत चोखामेळा हे एक महान असे संत होते. संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावातील संत चोखामेळा होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा हे होरपून निघाले होते. ते महार जातीचे असल्यामुळे ते स्पृश्य अस्पृश्य हे जातीने ते पाळत होते. तसेच शुद्ध अतिशूद्र, गावगाडा, समाजजीवन, भौतिक व्यवहार, ऊच नीच, वर्णव्यवस्था याच्या ते विळख्यात ते अडकलेले होते. चोखोबा यांचा जन्म हा महार जातीमध्ये झाल्यामुळे त्या काळाच्या समाजव्यवस्थेनुसार चोखोबांना व त्यांच्या बंधुभावांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. त्यामध्ये गावामध्ये त्यांना राहता येत नसे. गावाबाहेर त्यांना वास्तव्य करावे लागे. तसेच तथाकथित सवर्ण समाजात त्यांना मिसळता येत नव्हते. त्यांच्या घरात अथवा त्यांना मंदिरात प्रवेश करता येत नव्हता. त्यांच्यासाठी पाणवठा आणि स्मशानभूमीसुद्धा वेगळी होती. अशा काळात नामदेव ह्या संतांनी त्यांना समानतेच्या आणि अधिष्ठावर ज्या भागवत धर्माची साथ त्यांना दिली, त्यांना समाजाच्या विविध गटातून जो प्रतिसाद मिळाला त्यामध्ये चोखोबा आणि त्यांचे पूर्ण परिवार सुद्धा ते होते. चोखोबा या संत मंदिरामध्ये सामील होत होते. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा जिथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे असे चंद्रभागेचे वाळवंटच वारकऱ्यांचे मुख्य केंद्र बनले. तथाकथित अस्पृश्य जातीत ते जन्माला आल्यामुळे त्यांना वाटणारी भीती ही संत नामदेवांनी दूर केली आणि नामस्मरणासारखा भक्तीचा त्यांनी मार्ग हा सोपा करून दाखवलेला आहे. तसेच संत चोखामेळा हे अभंग हे करीत होते. अभंग स्वतः ते म्हणायचे आणि अनंत भट नावाचे ब्राह्मण गृहस्थ चोखोबाचे अभंग लेखन करीत होते. संत चोखामेळा हे जातीने महार होते. मात्र त्यांच्या अभंग लिहिण्यासाठी हा एक ब्राह्मण व्यक्ती ते त्यांचे अभंग लिहित होते. हे मात्र त्यावेळेस अतिशय महत्त्वाची अशी ती गोष्ट होती. 700 वर्षापूर्वी जातीपातीचे बंधने कडक असताना एक ब्राह्मण ग्रस्ताने चोखोबांचे अभंग लिहून ठेवणे हे म्हणजे अतिशय महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे. तर अशा ह्या वारकरी संप्रदायाने आरंभलेल्या कार्याची व त्यांना समाजातून मिळालेल्या प्रतिसादाची कल्पना आपल्याला मिळू शकेल. तर असे हे चोखोबांचे साधारणशे 350 अभंग आपल्याकडे उपलब्ध आहेत. चोखामेळा हे पांडुरंगाचे विठ्ठलाचे ते जरी भक्त जरी असले तरी प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांना श्वास त्यांचा अडकला जात होता. अशा दैन्य दारिद्र्य व्याख्यापल्यावर ते अलौकिक जीवन अस्वस्थमध्ये होते.
तर त्यांना मंदिरात त्यावेळेस प्रवेश मिळत नव्हता. त्यांना श्री विठ्ठलाला त्यांना इतराप्रमाणे उरावरी भेटावे असं त्यांना खूप वाटत होते, परंतु ते सावळे गोजीर रूप त्यांना महादारातूनच पाहावे लागत होते. हीच गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागलेली होती. तर अशा ह्या संत चोखामेळांनी चोखामेळ्यांच्या भेटीसाठी श्री विठ्ठल त्यांच्या दारी आलेले आहेत. तर आता मी छोटीशी कथा तुम्हाला मी सांगत आहे. श्री संत चोखामेळा यांच्या घरी श्री विठ्ठल परमभक्त त्यांच्या घरी आलेले आहेत. ते कसे आलेले आहेत, त्यांना कशी भेट देतात याची माहितीला आता आपण सुरुवात करूया. संत चोखामेळा हे विठ्ठलांचे परमभक्त म्हणून आपण ओळखतो. समाजातील जातीभेदामुळे त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले होते. त्यांच्या मनातील विठ्ठलांची भक्ती कधीही कमी झाली नाही. ते विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी एकदा नैवेद्य मंदिरात घेऊन गेले, पण ते नाविलाज नाराजाने घरी आले. त्यांना तो मंदिरात प्रवेश दिलेला नाही. तर ते नाराज झाले आणि त्यांनी अन्नपाणी त्याग करण्याचा निर्णय केला. त्यांच्या या निर्मळ प्रेमाची भक्ती पाहून विठ्ठलांनी काय केले ते आता आपण पाहूया. तर एके दिवशी चोखोबा भाजी आणण्यासाठी बाजारात गेले. तेव्हा त्यांची नजर पिकलेल्या केळ्यांच्या घडावर पडली. त्यांच्या मनात विचार आला की ही केळी आपण विठुरायांना नक्की आवडतील. त्यांना भाजी न घेता ही केळी विकत घेतली आणि ती विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी मंदिरात गेले. मात्र त्या काळातील जातीभेदामुळे त्यांना मंदिरात प्रवेश देत नव्हते. त्यांनी पुजाऱ्यांना विनंती केली, पण संत चोखोबांचे म्हणणे त्यांनी मुळीच ऐकलेले नाही. उलट त्यांना कठोर शब्दात त्यांचा अपमान केला आणि त्यांना तिथून हाकलून लावले. संत चोखामेळा हे दुःखी झाले. त्यांनी स्वतःच्या अपमानापेक्षा विठ्ठलाला नैवेद्य अर्पण करता आला नाही याची गोष्ट त्यांना खूप वाईट वाटत होते. ते घरी आले आणि विठ्ठलाला म्हटले, देवा, जिथे मला तुझी सेवा करण्याचा अधिकार नाही अशा ठिकाणी तुम्ही मला जन्म का दिला? जर माझे हे शरीर तुमच्या सेवेसाठीच योग्य नाही तर मला या शरीराचा उपयोग काय? असे म्हणत त्यांनी पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री मंदिरात विठ्ठलांची शेजारती झाल्यानंतर एक चमत्कार घडला की स्वतः विठ्ठल मंदिरातून बाहेर पडले आणि थेट चोखामेळ्याच्या झोपडीसमोर आले. त्यांनी दार थोठवले आणि प्रेमाने चोखोबांना हाक मारली, चोखा, मला खूप भूक लागली आहे, दार उघड. दार उघडताच चोखामेळा स्तब्ध झाले आणि समोर साक्षात विठ्ठल उभे होते. चोखोबांचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. साक्षात देव आपल्या घरी आलेले आहेत. चोखोबांचे डोळे आनंदाश्रूने भरून आले. त्यांनी विठ्ठलाला आसनावर बसण्याची विनंती केली, पण विठ्ठल म्हणाले, नाही चोखा, मी तुझ्या मांडीवर बसून मी आज अन्न ग्रहण करणार आहे. तू माझ्यासाठी जी केळी घेऊन आला होतास ती घेऊन ये. तर चोखोबांनी प्रेमाने ती केळी सोलून विठ्ठलांना खाऊ घातली. विठ्ठल आनंदाने म्हणाले, आज या केळ्यात जो प्रेमाचा गोडवा आहे तो मला मंदिरातल्या कोणत्याही नैवेद्यात मिळालेला नाही. भक्ती आणि प्रेम यांच्यामुळे काहीही महत्त्वाचे नाही. मी फक्त माझ्या भक्तांच्या प्रेमाचा भुकेलेला आहे. विठ्ठलांचे मन प्रसन्न झाले. त्यांनी काही केळी रुक्मिणी मातेसाठी सुद्धा घेऊन मंदिरात परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराचे दरवाजे उघडतच नव्हते. पुजाऱ्यांनी मंदिराचे दार उघडण्यासाठी अथाक प्रयत्न केले, पण सगळे काही व्यर्थ झाले. तेव्हा मंदिरातून आकाशवाणी झाली, जोपर्यंत तुम्ही चोखामेळ्याचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून आणत नाहीत तोपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडणार नाहीत. हे ऐकताच पुजाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते पालखीत घेऊन मंदिरात आणले. चोखोबांची क्षमा मागितली आणि मोठ्या आदराने त्यांना पालखीत बसून त्यांना मंदिरात आणले. मंदिरासमोर येताच चोखोबांनी विठ्ठलाने विनम्रपणे प्रार्थना केली, देवा, आता क्षमा करा आणि मंदिराचे दरवाजे उघडा. साक्षात मंदिराचे दरवाजे उघडले आणि हा सर्व चमत्कार सर्वजण पाहू लागले. तर अशा ह्या चोखोबांच्या अखंड भक्तीपुढे सगळेजण नतमस्तक झाले. या भक्तीपुढे श्री विठ्ठल चोखोबांच्या घरी आलेत. विठ्ठलांनी चोखामेळ्यांच्या आनंद अनेक प्रकारे त्यांच्या घरी येऊन त्यांना मदत केलेली आहे, त्यांना सेवा दिलेली आहे. चोखोबांचे निर्याण हे मंगळवेढा या ठिकाणी वैशाख वद्य पंचमी गुरुवारी शके 1260 रोजी त्यांचं हे निर्याण झालेलं आहे. तर मंगळवेढा इथे गाव कुशीचे बांधकाम चालू असताना त्यासाठी चोखोबा
व इतर मंडळींना तिथे मजूर म्हणून ते गेले होते. 4 महिने झाल्यावर हे बांधकाम चालू असताना गाव कोसळून चोखोबांचे निधन झाले. ही वार्ता पंढरपूरचे नामदेव महाराजांना ही कळली. तेव्हा नामदेवराया आपल्या काही मंडळींना घेऊन मंगळवेढ्याला आले. अपघातामध्ये अनेक व्यक्तींचे देह एकाच ठिकाणी अडकल्यामुळे चोखोबांच्या अस्थी कोणत्या, त्या ओळखाच्या कशा, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. तेव्हा चोखोबांनी सर्व अस्थी कानाला लावून पाहिल्या की ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला त्या चोखोबांच्या आहेत अशा ओळखून त्यांनी त्या सर्व अस्थी गोळा केल्या व त्या अस्थी पंढरपूरला घेऊन आले. नामदेवांनी चोखोबांची समाधी पांडुरंगाच्या महाद्वारात बांधली आणि ती आजसुद्धा वारकरी पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी महाद्वारातील चोखोबांच्या समाधीचे संत नामदेव पायरीचे दर्शन घेतात. नंतर मंदिरात ते प्रवेश करत असतात. संत चोखोबाची समाधी आजही नामदेव पायरीच्या शेजारीच संत चोखोबांची समाधी आजही आहेत. अशा ह्या महान संत चोखोबांना मस्तक प्रणाम. तर अशी माहिती तुम्हाला छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.